मनसे विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या हत्याकांड प्रकरणात अटकेत असलेल्या भाजप नगरसेविका शालन शंकर शिंदे राहणार जोशी गल्ली सोलापूर यांना उच्च न्यायालयाकडून 1 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे। न्यायमूर्ती मेहरुज पठाण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला। तपासानंतर पोलिसांनी शालन शिंदे यांना अटक केली होती। सुरुवातीला सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता। त्यानंतर त्यांनी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत उच्च न्यायालयात दाद मागितली। सुनावणी दरम्यान बचाव पक्षाचे वकील ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी असा युक्तिवाद केला की पोलीस दोषारोपपत्राचे अवलोकन केले असता ही घटना सुरुवातीस अपघाती मृत्यू म्हणून नोंदवली गेली होती। तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब आणि फिर्यादीचा जबाब यांच्यात परस्पर विरोधाभास व विसंगती आहे। हा युक्तिवाद ग्राह्य धरत उच्च न्यायालयाने शालन शिंदे यांना अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला। आरोपीतर्फे वकील ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे वकील ॲडव्होकेट ए टक्कळकर यांनी काम पाहिले। Now and press the bell icon. Never miss a